दुसऱ्या दिवशी प्रकरण 3 सोन्याची गुलाबदाणी प्रकरण 3. दुसऱ्या दिवशी सकाळी तारेच्या मंगळसूत्रातले सोन्याचे मणी गहाण टाकून रघुनाथाने भाड्यापुरते पैसे उभे केले व दुपारच्या गाडीने तो फुलवाडीला रवाना झाला. पूर्वी तो तिकडे जाई तेव्हा त्याला उतरून घेण्याकरता स्टेशनवर त्याच्या घरची बग्गी येत असे, पण आज त्याला वाड्याकडे पायीच जावे लागले. रस्ता नेहमीच्या परिचयाचा होता, तरी पायाखालचा नसल्यामुळे व स्टेशनवरून निघाल्यावर लवकरच अंधार पडल्यामुळे तो ठेचा खात खात आपल्या वाड्याजवळ आला. तेव्हा 9:30चा सुमार झाला होता. 3-4 मैलांची चाल पडल्यामुळे तो अगदी दमून गेला होता. वाटेने चालताना गतायुष्यातील स्मृतीची व चालू आयुष्यातील दशेची चित्रे मनासमोर उभी राहिल्यामुळे त्याचे चित्त फार बेफाम झाले होते. तो वाड्याच्या देवडीजवळ दाखल झाला तेव्हाही आदल्या रात्रीसारखेच तुफान वादळ उसळत होते आणि नेहमीप्रमाणेच वाड्यात निजानीज झालेली होती. खुद्द मालकापर्यंत वर्दी गेल्यावाचून मोठा दरवाजा संध्याकाळनंतर उघडायचा नाही अशी मल्हाररावांची सक्त ताकीद असल्याचे त्याला माहीत असल्यामुळे दरवाजा ठोठावण्यात काही अर्थ नाही असे ठरवून तो डाव्या बाजूला वळला व वाड्याला वळण घालून एका लाकडी फाटकाजवळ आला. लहानपणी बाहेरून परत याव्यास उशीर झाला म्हणजे या दरवाजातून त्याने कितीतरी वेळा उड्या मारून घरात प्रवेश करून घेतला होता. त्याच मार्गाने आजही आत शिरण्याचा त्याने बेत केला होता. उडी मारताना तो ज्या झाडाच्या फांद्या पारंब्यांचा आधार घेत असे त्या आजही तेथे होत्या व त्यांच्याच मदतीने आजही त्याने वाड्याच्या आवारात प्रवेश करून घेतला. रात्र बरीच झालेली असल्यामुळे आपले वडील बहुधा झोपी गेलेले असतील व इमानी राणोजी वाड्यात पहारा करीत असेल अशी त्याची खात्री होती. झाडे झुडपे हळूहळू बाजूला सरकवीत तो वाड्याच्या भिंतीजवळ सरकला. तो अगदी सांभाळून पावले टाकीत होता, कारण कुठे काही आवाज झाला तर साराच कार्यनाश व्हायचा हे त्याला पक्के ठाऊक होते. मल्हाररावांनी वाड्याभोवतालच्या आवारातील गवतात जागोजाग काटेरी तारांची वेटोळी टाकून ठेवलेली होती. त्याच्या जागा पक्क्या ठाऊक असल्यामुळे त्यांना चुकवी तो त्या प्रचंड वाड्याच्या तटासारख्या उंच व मजबूत भिंतीजवळ दाखल झाला. आतापर्यंत अंगीकृत कार्याबद्दल त्याला जो आत्मविश्वास वाटत होता तो ती भिंत पाहिल्याबरोबर पार नष्ट झाला. त्या भिंतीवर उघड्या पावलांनी चढून जाणे शक्य नाही. त्याचप्रमाणे आपल्या वडिलांचे हृदयही कोरड्या बोलांनी द्रवणार नाही असे त्याला वाटू लागले. पण एवढ्या लांब आल्यासारखा प्रयत्न तरी करून पाहावा एवढ्याच इच्छेने तो मागल्या बाजूच्या दरवाजाजवळ गेला. शेजारच्या खिडकीतून चालत्या माणसाच्या हातातल्या दिव्याची हलती तिरीप आपल्या अंगावर पडून गेल्यासारखे वाटताच रघुनाथाने दरवाजाची कडी 2-3 वेळा जोरजोराने वाजवली. थोडक्याच वेळाने त्याच दरवाजातली एक चोर खिडकी उघडली गेली व एक दिवा तेथे उचलला गेला. कोण राणोजी? रघुनाथाने आपल्या अदृश्य व्यक्तीला विचारले. होय. कोण? छोटे धनी साहेब. होय, रघुनाथ म्हणाला. महाराज, आपण आल्यानं मला फार बरं वाटलं, पण आपण इकडे यायला नको होतो. म्हणजे काय? मला बाबांना भेटावंसं वाटलं म्हणून मी इकडे आलो. यात माझं कुठं चुकलं? महाराज, कुठं ते मला माहीत नाही, पण आपण लवकरच इकडे याल असं धनी साहेबांना अगोदरच कळलं होतं असं वाटतं, म्हणून त्यांनी आगाऊ सक्त हुकूम
सोडून ठेवले आहेत की आपण आलात तर आपल्याला आत घ्यावयाचे नाही म्हणून. म्हणजे माझ्यावरचा त्यांचा राग अजून शांत झाला नाही वाटतं. नाही, त्यांचा राग उलट अधिक वाढलेला दिसतो. परवा मी सहज आपलं नाव मात्र काढलं तेव्हा ते एकदम इतके संतापून गेले की काही विचारण्याची सोय नाही. रघुनाथाची सर्व आशा नष्ट झाली. स्वतःच्या घरात नुसते पाऊल ठेवण्यासही आपल्याला मनाई असावी ही कल्पनाच त्यांना सहन होईना. एखाद्या उपवासी भिकाऱ्याला उन्हाळ्यात भर दुपारी वाड्यातून हाकलून देण्यात येते त्याचप्रमाणे आपल्यालाही हाकलून देण्यात यावे हे चित्र त्याला पाहावेना. नाही, मी अशा रीतीची बोलणी व वागणूक कधीही सहन करणार नाही, तो संतापून स्वतःशीच म्हणाला व लगेच राणोजी मुकाट्यानं कडी काढ पाहू, नुसता फाजीलपणा करू नको. त्याने करड्या स्वरात फरमावले. महाराज माफ करा, मी लाचार आहे. राणोजी मला बाबासाहेबांना आत्ताच्या आत्ता भेटलंच पाहिजे. फार महत्त्वाच्या गोष्टी मला त्यांच्या कानावर घालायच्या आहेत. सरकार माझा नाईलाज आहे. धनी साहेबांचा हुकूम मोडण्याचा मला अख्त्यार नाही. मग तू एक तरी करशील का? मी आलो आहे व आपल्या भेटीसाठी उभा आहे एवढं तरी बाबांच्या कानी घालशील का? छोटे सरकार माफ करा, नुसती वर्दीसुद्धा पोचवायची नाही असा आम्हा सर्वांना हुकूम आहे. बर, ते सध्या कुठे आहेत? नव्या माडीत? नाही, ते नुकतेच झोपावयास गेले आहेत. मग काय राणोजी, तू मला आत घेत नाहीस? धनी, आपला हिरमोड करायचं माझ्या जीवावर आलं आहे, पण काय करू, माझा इलाज नाही. राणोजी, माझी अवस्था फार बिकट झाली आहे रे. आम्हाला अगदी अन्नासाठी सुद्धा परक्यापुढे तोंड वेंगळायची पाळी आली आहे. खोलीचं भाडं थकलं आहे. माझी मुलगी मरणाच्या दारी पडली आहे. सरकार, आपल्याला मूल कधी झालं? सरकार, आपल्याला खरंच का इतके वाईट दिवस आले आहेत? राणोजी काकुळतेने बोलत होता. तोच माडीवरून गर्जना झाली. राण्या, कोणाशी बोलतो आहेस रे? तो माझा बदमाश बेशरम पोरगा आला असेल तर त्याला बिनदिक्कत हाकलून दे. माझा त्याचा आता मुळीच संबंध उरलेला नाही. बाबा, बाबा, नको हो असे निष्ठुर होऊ. बाबा, बाबा, नका हो असे निष्ठुर होऊ. रघु केविलवाण्या स्वरात ओरडला, पण माडीवरून 4-2 अभद्र शिव्यांशिवाय एक अक्षरही अधिक ऐकू आले नाही. पाहिलंत ना धनी साहेब? राणोसाहेब राणोजी ओशाळलेल्या आवाजात म्हणाला. माफ करा, माझा नाईलाज आहे. त्याने खिडकी पूर्ववत लावून घेतली. हे पाहून निराशेच्या संतापाने बेहोश होऊन रघुनाथाने जोरजोराने कडी वाजवण्यास सुरुवात केली, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. तेव्हा विषण्ण मनाने तो दरवाजा जवळून दूर सरकला. आता काय करायचे? परत हे गेलेच पाहिजे. पण परत जाण्यासाठी भाड्यापुरते पैसेही त्याच्याजवळ नव्हते. तारेने किती आशेने आपली रवानगी केली. ती केवढ्या उत्सुकतेने आपल्या वाट्याकडे डोळे लावून बसली असेल. या कल्पनांनी त्याच्या मस्तकात काहूर उसळून दिले. मुंबईपासून आपण किती दूर, तिकडे आपली लाडकी पत्नी व अनाथ मुलगी. आता आपल्या वाचून त्यांचे काय होईल? निराशेच्या भारामुळे त्याचा उत्साह नाहीसा झाला. त्याची शक्ती क्षीण झाली. त्याची पावले जड पडू लागली. खरडत खरडत तो पुन्हा स्टेशनच्या रस्त्याने चालू लागला.
पोटात बराच वेळपर्यंत काहीही गेले नसल्यामुळे त्याचे पाय लटपटू लागले. परत जावयाचे कसे व जाऊन तरी करावयाचे काय या विचाराने त्याचे मस्तक भ्रमू लागले. इतक्यात रस्त्यावरून एक मोटार भरधाव आली व फुलवाडीकडे निघून गेली. चालता चालता त्याचे मन भडकले. त्याच्या मनात एकदम एक भयंकर विचार आला. हवे ते हो, हवे ते करावे लागले तरी बेहतर मुंबईला भिकाऱ्यासारखे परत जायचे नाही असे त्याने ठरविले. बाबासाहेबांची भेट घेण्यासाठी घराचे दार फोडावे लागले तरी आता डगमगायचे नाही असा त्याने निश्चय केला. भेट ठरल्याबरोबर तो त्याच पावली परत फिरला. पुन्हा त्याच फाटकाकडे उडी मारून तो त्याच दरवाजाजवळ दाखल झाला. पण हे काय आश्चर्य, तो दरवाजा त्याला मज्जाव करण्यासाठी जाड कड्यांनी बंद झालेला होता. तो आता सतार उघडला गेलेला होता. तो दरवाजा फोडावयाचा त्याने निश्चय केला होता. तो उघडाच असल्यामुळे कोणताही आततायी प्रकार करण्याची त्याला आता जरूरच राहिली नव्हती. सर्वत्र शांतता पसरलेली होती. ही काय भानगड आहे, त्याने स्वतःलाच विचारले. या राणोजीला झालं आहे तरी काय? हलक्या पावलांनी तो घरात शिरला. जिकडे तिकडे काळोख पसरलेला होता. कानोसा घेत घेत तो हळूहळू चालू लागला. चालता चालता त्याच्या धक्क्याने वाटेतच असलेली एक गढवची लवंडून पडल्याने मोठा आवाज झाला. तेव्हा तर त्याच्या जीवाचा नुसता थरकाप झाला. पण हा आवाज ऐकून कोणीही तिकडे धाव घेतली नाही. तेव्हा अधिकच आश्चर्यचकित होऊन तो पुढे झाला. चाचपडत चालताना त्याच्या हाताला एक नाजूक धातूची वस्तू लागली. ती हाती घेऊन तो तसाच पुढे झाला. पुन्हा हाताला लागलेली आणखी एक वस्तू उचलून तो तसाच पुढे झाला. आता मात्र तिथे काहीतरी विपरीत प्रकार झालेला असावा अशी शंका त्याच्या मनात येऊ लागली. तो आणखी 4 पावले पुढे झाला तेव्हा भिंतीला लावलेल्या दिव्याच्या प्रकाशात जमिनीवर पडलेली व बाबासाहेबांना जीवकी प्राण असलेली सोन्याची गुलाबदाणी त्याच्या दृष्टीस पडली. ती पाहताच त्याच्या छातीत धस्स झाले. खात्रीनं घरात चोरटे शिरले आहेत, तो स्वतःशी पुटपुटला. आणखी 4 पावले तो पुढे सरकला न सरकला तोच आणखी एक भीषण दृश्य त्याच्या दृष्टीस पडले. राणोजीचा रक्तबंबाळ झालेला निचेष्ट देह तिथे पडला होता. तिकडे नजर जाताच त्याच्या अंगावर शहारे आले. नुकतीच उचलून घेतलेली गुलाबदाणी त्याच्या हातून खाली पडली. इतक्यात एक दरवाजा उघडला गेला व दिव्याचा झणझणीत प्रकाश त्याच्या अंगावर पडला. दिवा घेऊन आलेल्या व्यक्तीच्या हातात एक पिस्तूल होते. रघुनाथाला पाहताच त्याने पिस्तूल झाडले व धावा धावा चोर चोर खून असा त्याने एकच गिल्ला केला. दुसऱ्याच क्षणी हातातला दिवा जमिनीवर टाकून त्याने रघुनाथावर हल्ला केला. रघुनाथची त्याच्या हल्ल्याचा मोठ्या रघुनाथही त्याच्या हल्ल्याचा मोठा त्वेषाने प्रतिकार करू लागला. मारामारीच्या भरात तो पिस्तूलवाला त्या खोलीतल्या टेबलावर आपटल्यामुळे जागच्या जागी बेशुद्ध होऊन पडला. आपली स्थिती किती भयंकर आहे हे रघुनाथाच्या लक्षात येण्याला फारसा वेळ लागला नाही. लवकरच घरातील सर्व माणसे धावून येतील आणि आपल्यावरच राणोजीच्या खुनाचा आरोप लादण्यात येईल असे त्याला स्पष्ट दिसून आले. लगेच त्याने त्या उघड्या दरवाजाकडे धाव घेतली. दरवाजा अजून उघडाच होता. त्यातून वेगाने बाहेर पडून तो लवकरच भोवतालच्या अंधारात निसटून गेला. प्रकरण 3 येथे समाप्त. सोन्याची गुलाबदाणी प्रकरण 3 येथे समाप्त.